कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात मी संजय आवटे तुमचं स्वागत करतो। पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे की उद्धव ठाकरे भाजपसोबत जातील का। खरं म्हणजे अशा प्रकारची चर्चा वारंवार सुरू असतेच आणि राजकारणामध्ये काही घडू शकतं असं आपण गेल्या अनेक दिवसांमध्ये बघितलेलं आहे। प्रामुख्याने 2019 ते 2023 या गेल्या 4 वर्षांमध्ये राजकारणात काही घडू शकतं असं वाटावं असा हा सगळा कालखंड आहे आणि त्यामुळे एवढे भूकंप पाहिलेत महाराष्ट्रानं की आता आणखी काही घडलं तरी आश्चर्य वाटू नये, धक्का बसू नये असा हा काळ आहे। नितेश राणे बोलता बोलता असं म्हणाले की छुपे प्रयत्न सुरू आहेत उद्धव ठाकरेंचे, त्यांना भाजपसोबत यायचं आहे, पुन्हा युती करायची आहे। असं होईल का? मला विचाराल तर असं होण्याची शक्यता अजिबात नाही आहे। राजकारणामध्ये काही घडू शकतं हा मुद्दा वेगळा, पण नजीकच्या भविष्यामध्ये म्हणजे अगदी 29ला काय होईल, 34ला काय होईल हा मुद्दा अगदी वेगळा आहे। म्हणजे 2019 नंतर काँग्रेससोबत उद्धव ठाकरे येतील, काँग्रेससोबत शिवसेना येईल असं कोणी म्हटलं असतं तर कदाचित 2009-14 मध्ये ते पूर्णपणे खोटं वाटलं असतं, पण ते 2019 मध्ये घडलं। त्याप्रमाणे 2029 मध्ये काय घडेल, 2034 मध्ये काय घडेल ही भविष्यवाणी करणं आपल्या कोणाच्या हातामध्ये नाही, ते शक्य पण नाही आहे। पण 2024च्या लोकसभा निवडणुकीचा विचार केला, 2024च्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर असं काहीही घडण्याची शक्यता सुतराम नाही असं मला वाटतं। एक साधी गोष्ट बघा, मुळामध्ये 1989 मध्ये भाजप आणि शिवसेना हे सोबत आले आणि त्यांनी युती केली। खरं म्हणजे तोपर्यंत शिवसेनेचा दबदबा वाढलेला होता। 1984 मध्ये भाजपला लोकसभेमध्ये केवळ 2 जागा होत्या, तीच भाजप बऱ्यापैकी वाढत चालली होती, त्यांच्या जागा बऱ्यापैकी वाढू लागलेल्या होत्या। पण जागा जरी वाढू लागल्या होत्या तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये मात्र शिवसेना हाच अतिशय महत्त्वाचा मोठा पक्ष किंवा थोरला भाऊ वगैरे असा पक्ष होता। शिवसेना आणि भाजप यांनी एकत्र यावं अशी कल्पना पुढे आली, दोघे एकत्र आले, दोघांनाही त्या एकत्र येण्याचा फायदा झाला आणि त्यामुळे 1995 मध्ये अगदी सरकार स्थापन करावं इथपर्यंत शिवसेना आणि भाजप यांना यश आलं, शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले वगैरे वगैरे हा सगळा इतिहास आपल्याला माहीत आहे। 1989 ते 2014 अशी जवळपास 30 वर्ष 3 दशकं ही सगळी युती होती आणि त्या युतीचा फायदा दोन्ही पक्षांना होत होताच। पण त्याला सुरुवात कुठे झाली बघा, म्हणजे उद्धव ठाकरे हे वरवर पाहता फार शांत, संयमी वगैरे वगैरे गृहस्थ वाटतात, पण तेवढेच ते आक्रमक आहेत आणि ते जेव्हा ठरवतात तेव्हा बऱ्यापैकी ठरवतात असं अनेकदा पाहिलेलं आहे आपण। म्हणजे बाळासाहेब ठाकरे गेले आणि बाळासाहेबांच्या नंतर आता उद्धव ठाकरेंना हे सगळं झेपेल का असं वाटलं होतं, पण प्रत्यक्षात मात्र बाळासाहेब गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी उलटपक्षी अधिक सर्व शक्तीनिशी शिवसेना पक्ष सांभाळला, वाढवला असं म्हणता येणं शक्य आहे। राज ठाकरे जेव्हा उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये एका अर्थानं उभे राहिले तेव्हा राज विरुद्ध उद्धव या संघर्षामध्ये राज जिंकतील आणि उद्धव हारतील, कारण राजकडे करिश्मा आहे, व्यक्तिमत्व आहे, चेहरा आहे, वक्तृत्व आहे आणि अगदी बाळासाहेबांची आठवण यावी असं सगळं आहे। पण तरीसुद्धा राज ठाकरे उलटपक्षी मागे पडले आणि उद्धव ठाकरे मात्र पुढे गेले। अशीच गंमत झाली होती की 2014ची जेव्हा लोकसभा निवडणूक झाली आणि 2014ची लोकसभा निवडणूक ही सगळ्याच अर्थाने ऐतिहासिक निवडणूक होती। या निवडणुकीमध्ये भाजपनं केवळ स्पष्ट बहुमत मिळवलंच नाही, तो इतिहास निर्माण केला। तो इतिहास असा, 1984 मध्ये राजीव गांधींना स्पष्ट बहुमत मिळालं होतं, काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं होतं, आता अलीकडे पाशवी बहुमत म्हणतात तशा प्रकारचं ते मिळालं होतं। 1984 नंतर 2014 पर्यंत कुठल्याही एका पक्षाला अशा प्रकारचं बहुमत मिळालेलं नव्हतं जे भारतीय जनता पक्षानं मिळवलं। नरेंद्र मोदी नावाचा पोस्टर बॉय पुढे आला, नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाले आणि त्याच्यानंतर एकूणच मोदी सगळीकडे सुरू झालं। मोदींना आव्हान देणं अवघड आहे, अशक्य आहे असे विरोधी पक्षांना, त्यांच्यासोबतच्या घटक पक्षांना आणि भाजपमधल्या अन्य नेत्यांना वाटू लागलं। त्यामुळे मोदींना आव्हान देता येणं शक्य नाही, उलटपक्षी मोदी नावाचा उपयोग करत आपल्याला आपलं राजकीय करिअर कसं घडवता येईल अशा प्रकारची चर्चा सुरू झाली। तेव्हाचा हा काळ आहे। 2014ची लोकसभा निवडणूक भाजप आणि शिवसेना यांनी एकत्रितपणे लढवली। मोदी पंतप्रधान झाले, मोदींचा करिश्मा सगळ्या देशानं पाहिला आणि तरीसुद्धा लगेच आलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींच्या भाजपच्या विरोधामध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। ही खरं म्हणजे तशा अर्थानं फार अवघड गोष्ट होती, कठीण गोष्ट होती, पण त्यांनी निवडणूक लढवली, उत्तम यश मिळवलं। 2014 मध्ये जेव्हा भारतीय जनता पक्ष सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून पुढे आला तेव्हा सगळेच पक्ष वेगवेगळे लढलेले होते। भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस चारही पक्ष स्वतंत्रपणे लढलेले होते, कुठल्याच पक्षाने युती किंवा आघाडी केलेली नव्हती। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा खरं म्हणजे त्यांच्याकडे तेवढं बहुमत पण नव्हतं, कारण त्यांना कोण पाठिंबा देणार हे स्पष्ट नव्हतं।
उलट पक्षी तेव्हा अनेकांना आठवत असेल 2014च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच प्रफुल्ल पटेलांनी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की आम्ही भाजपला बाहेरून पाठिंबा देऊ. त्यानंतर अशी वेळ आली नाही, त्यांनी पाठिंबा दिला पण नाही. पण त्यामुळे शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर मात्र कमी झाली. 2014 ते 2019 शिवसेना सत्तेमध्ये होती, म्हणजे सुरुवातीला विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेने घेतलं होतं, पण नंतर शिवसेना सत्तेमध्ये गेली. पण शिवसेनेची एकूणच बार्गेनिंग पॉवर कमी झालेली होती आणि त्यामुळे शिवसेनेची फरफड सुरू होती 2014 ते 2019. पण त्याही कालावधीमध्ये उद्धव ठाकरे थेटपणे आपल्या सरकारच्या विरोधामध्ये, भाजपच्या विरोधामध्ये भाष्य करत होते, विधानं करत होते. 2019मध्ये विधानसभा निवडणूक झाली तेव्हा मात्र उलटी अवस्था होती. भाजप आणि शिवसेना एकत्रितपणे निवडणूक लढले आणि अशावेळी जेव्हा निकाल लागला आणि निकाल लागल्यानंतर भाजप आणि शिवसेना यांना स्पष्ट बहुमत मिळालेलं होतं. पण तेव्हा मात्र म्हणजे 2014मध्ये विरोधामध्ये निवडणूक लढवूनसुद्धा, स्वतंत्रपणे निवडणूक लढवूनसुद्धा, युती न करूनसुद्धा शिवसेनेनं असा निर्णय घेतला की भाजपसोबत सत्तेमध्ये जायचं. पण 2019मध्ये मात्र युती होती, निवडणूकपूर्व युती होती, पण तरीही निकाल लागला आणि निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरेंनी असा निर्णय घेतला की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत सरकार स्थापन करायचं, पण भाजपसोबत जायचं नाही, भाजपला दूर ठेवायचं. तिथे सगळं चित्र बदललं. 2019मध्ये जेव्हा उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे सांगितलं की मुख्यमंत्री पदाचं आश्वासन आम्हाला अमित शहांनी दिलेलं होतं, ते आश्वासन त्यांनी पाळलं पाहिजे. नंतर अनेक गोष्टी घडल्या. पहाटेचा शपथविधी झाला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री अशी पहाटे शपथ घेतली गेली. ते सरकार लवकरच पडलं, कोसळलं आणि त्याच्यानंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. या सगळ्या घटनाक्रमातनं एक झालं की उद्धव ठाकरेंचं एकूणच व्यक्तिमत्व अधिक उजळून निघालं. उद्धव ठाकरे पूर्वीपेक्षा आणखी महत्त्वाचे नेते झाले. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर कोरोनाच्या कालावधीमध्ये उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे फेसबुकवर, म्हणजे फेसबुकचा सगळ्यात सर्वाधिक फायदा जगात दोघांना झालेला आहे, एक मार्क झुकेरबर्ग आणि दुसरे उद्धव ठाकरे. फेसबुक लाईव्हचा एवढा फायदा झाला की फेसबुक लाईव्हमधून उद्धव ठाकरेंची प्रतिमा अशी तयार झाली की अत्यंत कुटुंबवत्सल माणूस आहे. घरामध्ये ज्याप्रमाणे थोरला भाऊ असतो किंवा आपले वडील असतात, नवरा असतो, कुठलाही कर्ता पुरुष कशा प्रकारे पाहिजे असे उद्धव ठाकरे आहेत. अशा प्रकारे सर्वसामान्यपणे लोक बोलू लागले. उद्धव ठाकरेंची प्रतिमा प्रचंड उजळली. त्याच्यानंतर जेव्हा महाविकास आघाडी सरकार कोसळलं, पडलं, गुवाहाटीमध्ये आपली मंडळी गेली, त्यांनी झाडी, डोंगर, हाटील वगैरे सगळे प्रयोग केले आणि प्रयोग केल्यानंतर जेव्हा सरकार स्थापन झालं, अर्थातच शिवसेना फुटली. एकनाथ शिंदेंचा गट स्वतंत्र झाला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आणि उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद गेलं. त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंना उलटपक्षी फार फायदा झाला या अर्थानं, कारण एकतर उद्धव ठाकरेंनी सरकार वाचवण्याचा कुठलाही प्रयत्न केला नाही. सरकार जात आहे, ठीक आहे, मी काही सरकारसाठी, खुर्चीसाठी, सत्तेसाठी नको त्या तडजोडी करणार नाहीत अशी त्यांनी भूमिका घेतली. आणि त्याच्यानंतर हे उलटपक्षी मुख्यमंत्री असणारे उद्धव ठाकरे यापेक्षासुद्धा मुख्यमंत्रीपद गेलेले उद्धव ठाकरे हे फार मोठे झाले. आज अशी अवस्था आहे की उद्धव ठाकरेंना ज्या प्रकारे सहानुभूती आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये, आदित्य ठाकरे यांच्याविषयी जे आकर्षण सर्वसामान्यपणे प्रामुख्याने तरुण तरुणींना आहे ते विलक्षण आहे आणि त्याचा परिणाम अनेक ठिकाणी आपण पाहू शकतो. मला असं वाटतं की असं सगळं वातावरण असताना आता उद्धव ठाकरेंनी पुन्हा भाजपमध्ये जाणं हे उद्धव ठाकरेंना मानवणार नाही, परवडणार नाही. किंबहुना उद्धव ठाकरेंनी जी स्वतःची प्रतिमा तयार केलेली आहे ती प्रतिमा लक्षात घेता आता उद्धव ठाकरेंना याच प्रकारे भाजपला आव्हान देत आपली एक भूमिका आक्रमकपणे मांडत, विरोधामध्ये असो किंवा सत्तेमध्ये असो, पण असंच पुढं जावं लागणार आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मुळामध्ये शिवसेनेचा एक स्वभाव आहे. शिवसेना सत्तेमध्ये जेव्हा येते तेव्हा झाकोळली जाते आणि शिवसेना विरोधामध्ये असते तेव्हा मात्र तिचं तेज फार वाढतं. कारण शिवसेनेचा स्वभाव हा स्वभाव सत्तेचा नाही आहे. शिवसेनेचा स्वभाव हा प्रामुख्यानं विरोधाचा स्वभाव आहे. आक्रमकपणे बोलणारा, आक्रमकपणे भाषा करणारा असा स्वभाव आहे. आणि त्यामुळे ज्या प्रकारे उद्धव ठाकरे की सत्ता गेली तरी हरकत नाही, उलटपक्षी उद्धव ठाकरेंना त्रास दिला जातो आहे आणि उद्धव ठाकरे मात्र आक्रमकपणे आम्हाला काही फरक पडत नाही असं बोलतात, याचं लोकांना कौतुक आहे, आकर्षण आहे, ओढ आहे. आणि त्यामुळे उद्धव ठाकरे समजा पुन्हा सरकारमध्ये, सत्तेमध्ये भाजपसोबत गेले, प्रामुख्यानं भाजपसोबत गेले तर त्यांची जी प्रतिमा तयार झालेली आहे ती प्रतिमा मलिन होईल, भंगेल. आणि त्यामुळे आता भाजपसोबत पुन्हा उद्धव ठाकरे जाऊ शकतील असं मला वाटत नाही. दोर पूर्णपणे कापले गेलेले आहेत. दुसरीकडे भाजपलासुद्धा, भारतीय जनता पक्षालासुद्धा आता पुन्हा उद्धव ठाकरेंसोबत जाणं
हे फार परवडणार नाही, मानवणार नाही. त्यांच्या चाहत्यांना, त्यांच्या मतदारांना सुद्धा हे फारसं आवडणार नाही आहे. मुळामध्ये भाजपचा एक मोठा मतदार आहे, मोठा केडर आहे भाजपचं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बाकी सगळं केडर आहे. अशा वेळी भारतीय जनता पक्षाला सत्तेमध्ये यायचं आहे, भाजपला सत्तेमध्ये राहणं फार भाजपनं आवश्यक आहे आणि म्हणून काही तडजोडी कराव्या लागतात हे भाजपच्या मतदारांनी आणि प्रामुख्याने केडरनं मान्य केलेलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आले, मुख्यमंत्री झाले, देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं. एका अर्थानं ही मानहानी होती, सगळ्याच कार्यकर्त्यांना धक्का बसला. त्यावेळी आपल्याला आठवत असेल की तेव्हा अनेक ठिकाणी होर्डिंग्स पण लागले की हे चालणार नाही, या प्रकारचा अवमान देवेंद्र फडणवीसांचा आम्ही सहन करणार नाही. पण ते तात्पुरतं होतं. नंतर पुन्हा सगळ्यांनी ते मान्य केलं, कारण शेवटी सत्तेमध्ये राहायचं असेल, पक्ष वाढवायचा असेल तर अशा प्रकारच्या तडजोडी कराव्या लागतील. म्हणून एकनाथ शिंदे नव्यानं आले, त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं. त्याच्यानंतर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला, अजित पवार आले, अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. म्हणजे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होतेच, अजित पवार पुन्हा नव्यानं आणखी उपमुख्यमंत्री झाले. अजित पवारांकडे पालकमंत्रीपद दिलं गेलं. ते पालकमंत्रीपद कुठलं दिलं गेलं? पुण्याचं. चंद्रकांत पाटील हे खरं म्हणजे भाजपचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे केडरमधून आलेले खंदे कार्यकर्ते, निष्ठावंत कार्यकर्ते, निरलस कार्यकर्ते. त्याला सोलापूर आणि अमरावतीचं पालकमंत्रीपद दिलं गेलं. ते गमतीनं, खरं म्हणजे उद्वेगानं असं म्हटलेसुद्धा की मला फार जवळच्या जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद दिलेलं आहे. पण तरी पण त्यांनी ते मान्य केलं, कारण शेवटी पक्ष मोठा आहे, संघटना मोठी आहे. त्यामुळे हे सगळं त्यांचं केडर स्वीकारतं हे मान्य आहे. पण आता उद्धव ठाकरेंसोबत पुन्हा जाता येईल अशा प्रकारची अवस्था राहिलेली नाही आहे. उद्धव ठाकरेंसोबत पुन्हा जाणं हे मात्र त्या केडरला अजिबात आवडणार नाही, त्यांच्या कार्यकर्त्यांना आवडणार नाही. आणि आता पुन्हा जावं यासाठी जी एक स्पेस असते ती स्पेस पूर्णपणे संपलेली आहे. हे सगळं खरं आहे, पण तरीसुद्धा शेवटी केडर काय मान्य करेल आणि काय मान्य करणार नाही याच्या अनुषंगाने विचार केला पाहिजे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या केडरनं एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद कसं बसं स्वीकारलं, पूर्णपणे स्वीकारलं असं म्हणता येईल असं नाही. अजित पवार पुन्हा आले आणि उपमुख्यमंत्री झाले, तेही स्वीकारलं. पण तरीसुद्धा त्याला एक मर्यादा आहे. आता याच्यापेक्षा पुढे आणखी ते केडर फार स्वीकारेल असं नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंना पुन्हा भाजपसोबत उद्धव ठाकरेंनी येणं किंवा पुन्हा युती करणं हे मला असं वाटतं की फारसं काही भाजपला सुद्धा परवडणार आहे, मानवणार आहे असं मला वाटत नाही. आणि त्यामुळे आता परतीचे दोर एका अर्थानं पूर्णपणे कापले गेलेले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंची आत्ता इच्छा असली तरीही उद्धव ठाकरे या प्रकारचं पाऊल उचलू शकणार नाहीत. आणि भाजपला वाटलं तरीही भाजप आता या प्रकारचं पाऊल उचलणं अशक्य आहे. त्यामुळे मुद्दा असा की आता उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पक्ष पुन्हा एकत्र येतील असं मला अजिबात वाटत नाही. मी म्हटल्याप्रमाणे अर्थातच हा मुद्दा नजीकच्या भविष्याचा आहे. नजीकचं भविष्य म्हणजे 2024ची लोकसभा निवडणूक, 2024ची विधानसभा निवडणूक. या दोनही निवडणुका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका, या दोनही निवडणुका हे उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पक्ष एकमेकांच्या विरोधामध्ये लढवतील याच्यामध्ये काहीही शंका नाही. एनिवे, पुन्हा भेटूया.